नावात दुरुस्ती करून देण्याच्या बहाण्यानं लाभार्थ्यांकडून कागदपत्रांवर अंगठे घेऊन त्यांच्या बँक खात्यातील तब्बल 3,60,000 रुपये परस्पर काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार संग्रामपूर तालुक्यात समोर आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील सोनाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। संग्रामपूर तालुक्यातील शेंबा येथील तुलसीबाई विठ्ठल पठ्ठे आणि सूरज बळीराम जामुनकर यांना वन विभागाकडून पुनर्वासाचा लाभ मिळाला होता। तुळशीबाई पठ्ठे यांच्या खात्यात घरकुलाच्या लाभाची 2,34,000 रुपये तर सूरज जामुनकर यांच्या खात्यात 1,26,000 रुपये जमा झाले होते। दरम्यान दोन व्यक्ती लाभार्थ्यांकडे गेले आणि तुमच्या नावात दुरुस्ती करण्याची बतावणी करून परस्पर कागदपत्रांवर त्यांचे अंगठे घेत त्यांना ठगविण्यात आलं। या संदर्भात त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे।